सीता मातो त्रिश हो, सीता मातो त्रिश। दुष्ट कैकेयीने कैसा केला घात, दुष्ट कैकेयीने कैसा केला घात। राम माझे ओ दाढीने वनात, राम माझे ओ दाढीने वनात। काय होते हो सदीच्या मनात, काय होते हो सदीच्या मनात। राज्य मिळण्या हो मिळण्या भरतासाठी, राज्य मिळण्या हो मिळण्या भरतासाठी। वनी दाढी रे रघुपती, वनी दाढी रे रघुपती। तिचे कष्ट हो सारे व्यर्थ गेले, तिचे कष्ट हो सारे व्यर्थ गेले। शेवटी भरताने नंदीग्राम गाठले, शेवटी भरताने नंदीग्राम गाठले। आहा, या अरण्याच्या ठाई असे का बरे वाटत आहे। या ठिकाणी 6-12 वर्ष झाली या अरण्याच्या ठाई असे वाटत असताना आज मात्र वेगळाच प्रकार घडला आहे। आहा, या ठिकाणी सूर्य नसता सुद्धा या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पडला आहे। आहा, या ठिकाणी चंद्र नसता सुद्धा चांदण्यांचा प्रकाश पडला आहे। या ठिकाणी कर्पुरासारखा सुगंध दरवळत आहे। या ठाई जाई जुई चंपा मोगऱ्या बहरून गेल्या आहेत। आहा, हे आकाश मार्गातून एक खड्डे येत आहे। मला वाटते हे खड्डे या जाळीवर जाऊन बघावे, म्हणजे या ठिकाणी काय तो मजकूर कळेल। अर्हना परमेश्वरा देवाधिदेवा, माझ्या हातून कुणीतरी साधूचा पश्चाताप झाला आहे, परंतु मला असे वाटते की या ठिकाणी शोक करण्याचा अर्थ नाही। आपले वडील बंधू त्या ठिकाणी पंचवटीवर बसले आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना हा मजकूर कथन करावा, म्हणजे तो काय प्रकार कळेल। हे प्रभू, हा लक्ष्मण तुमच्या चरणाप्रत वंदन करतो। हे लक्ष्मणा सुस्वाती कल्याण, हे लक्ष्मणा तुझा असा पडल्यासारखा का वाटतंय। मला वाटतंय रामाने सीता पंचवटीला बसतात आणि मला विचरण भयानक पडता। तसं नाही प्रभू, परंतु आज मात्र या ठिकाणी वेगळाच प्रकार घडला होता। मला तरी घडला तरी काय नाही तरी काय। 6-12 वर्ष झाली या अरण्याच्या ठाई मी फळे तोडीत असताना आज मात्र वेगळाच प्रकार घडला होता। या ठिकाणी सूर्य नसता सुद्धा सूर्याचा प्रकाश पडला होता, चंद्र नसता सुद्धा चांदण्यांचा प्रकाश पडला होता। याच वेळी त्या ठिकाणी कर्पुरासारखा सुगंध दरवळत होता। याच वेळी अवकाश मार्गातून एक खड्ग आले आणि ते खड्ग मी त्या जाळीवर चालून बघितले। त्यावेळी त्या जाळीतून या ठिकाणी रक्ताचा पूर होऊ लागला। मला असे वाटते की कुणीतरी साधूचा पश्चाच्या माझ्या हातून खूप झाले आहे। हे लक्ष्मण, घाबरण्यासाठी काही कारण नाही। रावणाची पण टीका सुरू नका। तिचा मुलगा जेबी हा शंकराच्या सभात बसला होता, हे खडगा त्याच्या हाती न लागला तुझ्या हाती लागलं, हे तर फारच उत्तम झालंय। ठीक आहे। झाली माझ्या जबरी खड्ग प्राप्ती शंकराच्या तपास बसला होता। हे झाडांनो प्राणांनो, हे ऋषीमुनींनो, माझा जबरी कोणी पाहिला का। हर हर परमेश्वरा देवाधिदेवा, कोण्या वैराने माझ्या जबरीचा छिद्रेत केला का। याचा शोध घेण्यासाठी काहीतरी सुंदर रूप धारण करावे, याच्या शोधाचा जावे। माझ्या खबरीचा निषेध केला असेल तर या मानवाच्या कायद्यानेच केला असेल। याच्यासाठी काही विरोध करून काहीतरी मौनी भाषा टाकून येत शोध लावावा। लक्ष्मण भाऊजी, रामाचा आणि सीतेचा जसा जोडा सोबत आहे तसा तुमचा आणि माझा जोडा सोबतो। काहीतरी गुंड्या होत्या, हे सुंदर गोष्ट खरी आहे, परंतु माझ्या वडील बंधू त्या ठिकाणी पंचवटीमध्ये आहे, त्यांच्या संबंधाशिवाय या ठिकाणी कुठलाही संबंध जुळणार नाही। तुमचे बंधू
कधी काही खून देणार नाही, काहीतरी मुक्ताबानी खून द्यावं द्या. हा लक्ष्मण भाऊजी काहीतरी लिखित पत्र द्या हो द्या. हे रामचंद्र प्रभू त्यांना प्रीत वंदन करते. हे सुंदरी दुष्परती कल्याण असो. सीतेचा आणि तुमचा जसा जोडा सोबत आहे तसाच लक्ष्मण भाऊंचा आणि माझा जोडा सोबतो. काहीतरी खून द्यावं द्या. हे सुंदरी ठीक आहे, ही देतो तळ हातावर खून. हा ते केव्हाच मान्य करणार नाही. ही मुक्ताबानी खून देतो. तरी हीच मुक्ताबानी मान्य करणार नाही. सुंदरी माझ्याकडे पाठ कर, मी पाठीवर खून देत आहे. हे लक्ष्मणा, रावणाची बहीण ताटिका शूर्पणखा हिच्याशी ना करावे लग्न, हिचे छतावे ना करणं. ठीक आहे. हे लक्ष्मण भाऊजी ही मुक्ताबानी खून आणली आहे. हे सुंदरी, हे सुंदरी, माझे बंधू कधी मुक्तवाणी खून देणार नाही. हे लक्ष्मण भाऊजी ही तर हातावरती देऊन आणली आहे. माझे बंधू कधी तर आता खून देणार नाही. लक्ष्मण भाऊजी तुम्ही पुरुष आणि मी स्त्री, तुमच्याकडे पाठ करण्याची मला फार लाज वाटत आहे. अरे सुंदरी, तू स्त्री आणि मी भरतात या ठिकाणी या अरण्याच्या ठाई आपला गांधर्व विवाह होणार आहे. तरी माझ्याकडे वाद करण्यात काही या ठिकाणी हरकत नाही. लक्ष्मणा, रावणाची बहीण ताटिका शूर्पणखा हिच्या हातीने करावे लग्न, हिच्या येणे घ्यावे प्राण, हिच्या घ्यावे नाकर्ण चेतून. हे जगदे राधा!